तर हे पहा मंडळी, हे इकडचं फेमस असं फ्रूट आहे बघा, कुर्बानीचं झाड आहे ते. तर आता फुललेले आहेत बघा, फुलं लागलेले आहेत त्याला मस्तपैकी छान अशी. तर बघा इकडं माझं रूम शिफ्टिंगचं काम चालू आहे. तर रूम शिफ्टिंग करणार आहे आम्ही, आता रूम चेंज करणार होतो. त्यामुळं बघा माझं पहिल्यांदा काम कपड्यापासूनच सुरुवात झाली होती, कपडे आवरायला घेतले होते पहिल्यांदा. तर स्टेप बाय स्टेप आता कामं आवरून घ्यायचे होते. पहिल्यांदा कपड्यांपासूनच सुरुवात करायला घेतली होती. तर कपडे बघा इथं भरपूर सारे कपडे होते, थंडीचे वेगळे, गरमीचे वेगळे. तर असे आता पहिल्यांदा मी बॉक्समध्ये सेट करून घेत होते. हे सगळं कपाट वगैरे अलमारी खाली करायची होती. तर पहिल्या दिवशी मी कपडे वगैरे असं सिक्वेन्सनी कामं आवरून घेतली होती. परत किचनचं काम आवरून घेतलं, नंतर बाहेरच्या गॅलरीतलं काम आवरून घेतलं. एक्स्ट्रा जे स्टोअर केलेलं सामान वगैरे होतं ते असं थोडं थोडं आवरून असं पूर्ण रूम खाली झालेलं आहे बघा. आता पूर्ण किचन वगैरे खाली करून साफ वगैरे करून घेतलेलं आहे आणि रूम पण पूर्ण खाली झालेली आहे बघा. तर रूम्स आपण सेट झाल्यानंतर बघा रूमची एक अटॅचमेंट झालेली असती. थोडं इमोशनल व्हायला झालं होतं बघा मला. तर रूम पूर्ण खाली झाली होती. आता रूम चेंज करायची होती, त्यामुळं पूर्ण स्वच्छ वगैरे करून ठेवली होती. आणि शिफ्टिंग करण्यासाठी बघा हे सगळं खाली करून स्वच्छ करून दिलं होतं आता. तर आता आम्ही निघालो आहे बघा. गॅलरीतलं पण पूर्ण सामान खाली केलेलं आहे बघा, स्वच्छ हे वगैरे करून ठेवलं होतं. तर निघालो आता आम्ही दुसऱ्या रूमवरती. तर रूमवरती आल्यावर आता इकडं पण बघा आणून ही अशी ही रूम आहे बघा, पोचलो इकडच्या रूमवरती आम्ही. मधली काही क्लिपच घेतली नव्हती आम्ही येण्याची. तर बघा इथं असं जे आणलं ते सामान असं पूर्ण आणून ठेवलेलं आहे फक्त. आता हे सगळं सेट करायचं होतं मला हळूहळू. तर बघा किचन पण असं आहे, मोठ्या पद्धतीचं किचन आहे असं. आणि जे जे किचनचं सामान आहे ते किचनमध्येच आणून ठेवलं होतं. बेडरूममध्ये पण बघा असे आमच्या बंगल्याचे बँगलेट वगैरे होते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी बघा गेले काही दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते. तर रूम शिफ्टिंगचं काम चालू होतं आमचं. तर पहा रूम शिफ्ट करण्यात म्हणजे सामान उचलण्यातच त्याच्यातच वेळ जास्त जात होता, त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही. तर पाहता आले आता नवीन रूमवरती. रात्री चालू आहे पण सामान सगळं अस्ताव्यस्त पडले. आता हे आता मला सगळं सेट करायचं आहे बघा मंडळी. हे पहा इकडं सामान असं काही वर लागेल ते काढलं होतं बघा पटपट. इकडं पण असं पडलाय पसारा आता पक्षातनं पण जे काय सामान लागेल ते पटपट असं उचकून काढलं होतं. हे असं सामान पडलेलं आहे बघा इकडं. खूपच अस्ताव्यस्त झालेलं आहे आता सामान. आता मुलं पण शाळेत गेले ती आणि स्वराचे पप्पा पण ड्युटीला गेलेत. हे बघा दुसऱ्या फॅमिलीचं सामान आहे. किचनमध्ये पण असंच आहे बघा पसारा. अजून सेट केलं नाही सामान, आता थोडं थोडं हळूहळू मी सेट करणार आहे बघा. इथं आहे थोडंसं लागलेलं. चला तर आवरते आता थोडं थोडं सामान. आता किचनपासून सुरुवात करते, थोडं थोडं आवरून घेते मी सामान. तर इथं पहा म्हटलं आधी हे कपाट होतं अलमारी. तर म्हटलं हे अगोदर साफ करून घ्यावं, किचन साफ करण्याऐवजी म्हणजे ओलं वगैरे केलं सुकून जाईल आणि म्हणजे कपडे सेट वगैरे करता येतील. आणि हे नवीनच रूम बनलेली आहे बघा, फर्निचर वगैरे नवीनच होतं. तर हे सर्व डस्टिंग वगैरे केलेलं नव्हतं, तर डस्टिंग वगैरे करून घेतलं मी आणि व्यवस्थित साफ करून घेतलं जरा हलक्या ओल्या कपड्याने, जेणेकरून किचन आवरस्तपर्यंत हे होईल. मग किचन वगैरे सगळं आवरून घेतलं मी. अशा 2-3 दिवसाच्या छोट्या छोट्या क्लिपा करून हे व्हिडिओ बनवला होता बघा. तर हे रूम शिफ्टिंग करायला बघा 2-4 दिवस भरपूर लागले होते. सामान तिकडून सामान पॅक करायला, इकडं आणून टाकायला आणि नंतर सेट करायला भरपूर वेळ गेलेला होता. तर बघा अशा पद्धतीनं आता साधं सिंपल असं सुचलं असं जिथं वाटेल असं चांगलं तसं मी सामान सेट करून घेतलं होतं बघा. तर हे आहे बघा किचन आणि किचनमध्येच असं सेटिंग करून घेतलं होतं बघा. किचन मोठं आहे ह्या साईडला, तर ह्या साईडला बैठक व्यवस्था म्हणून बॉक्स पण ठेवले होते बघा मी इकडं व्यवस्थित. आणि इकडं बसण्यासाठी गादी टाकून घेतली होती. आणि त्याच पद्धतीनं बघा एवढं सर्व आवरुस्तोपर्यंत दुपार झाली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आता डायरेक्ट म्हटलं चला भूक तर खूप लागली होती, मग म्हणलं पोहे बनवले आणि पटकन खाऊन घेतले. तर आज विशेष म्हणजे स्वराच्या पप्पाचा वाढदिवस होता आणि मग त्याचीच तयारी चालली होती बघा. मी औक्षण करण्याचे ताट करून घेतलं होतं. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा, कॉमेडी भरपूर आहे आता या व्हिडिओमध्ये. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. नाम तर ओढत दोन्ही कसं त्याला जमणार. चालू आणलं दमी हे देतो. बर्थडे व्हायला पण थांबा लंबी उमर होने से फोटो काढा फोटो. थांबा ताई 2 मिनिटं. फोटो काढा. नाही तू व्हिडिओ करतोय, मी फोटो काढू. थांबा गाणं लावायचं नंतर. हो नवले साहेब इकडे बघा. सोनं बाबा
विदाउट मेकअप होता मी चला चला लवकर. गिफ्ट बनाए देखो गिफ्ट बच्चों ने चला थोडा खावा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू नरले सर. हॅपी बर्थडे ताई इकडे बघा तुम्ही. मागास उभा राहील तुरास नरले सर बघतच नाही तिकडे. स्वप्नात जातोय मग आता. असं ते काय होत नाही स्वप्नात आम चालतंय म्हणतील. ठीक चला ठीक आहे. खावा घेता. बस बस बना के बैठा उधर बाप को थोड़ा केक भी नहीं खिलाया. फोटो मध्ये मालवणी बोलते मी. इथे बघा इथे बघा ओ इथे इथे नाकावर हे लाव दे तिला पण नाकावर लाव दे थोडस. हे घ्या, घ्या. दीदी को बोला ना था नीचे. आ जाओ. आप आ बस जाओ. पड़ जाए. अच्छा आप खिलाओ. उधर देखना सर थोड़ा खा लो तसं पण आला पण ते त्या तुमच्याकडे बघ. थँक्यू खोलून दाखवा काय घेतले काय दिले दीदी. ले मेरे बेटी ने और बाप, चो- कसलं चो- gift चो, आहे. इसमें हाँ, पेन पण दिलेत पेन पप्पाला. दिया मेरे को और क्या दिया अच्छा तिनं पॅकिंग कसं केलंय बघा आधी. कागदात कागद. थँक्यू गिफ्ट तर बघा की आधी खोलून त्याच्या कशात पैसे हो. ओके थँक्यू अच्छा ह्यात बी खोलायचं अजून आता किती खोलायचं गिफ्ट भरपूर गिफ्ट बनवले. ह्यात काय ह्यात बी पैसे बघा अरे बापरे, किती पैसे तूच खोलते. पप्पाला खोलू दे ग बाय. दिदो पप्पाला खोलू दे. ओके कार्ड हॅपी बर्थडे विशचं कार्ड दिले का. थँक्यू वाचा बघा काय लिहिले तिनं आता. चला क्या लिखा है मेरे को पढ़ने दो अरे कितना अंदर अंदर रखा है गिफ्ट इसके अंदर फिर ये क्या लिखा है हैप्पी बर्थडे पापा और क्या लिखा है नीचे खुश रहो ये क्या लिखा है GN8 क्या लिखा स्टार के जैसे चमकते रहो है ना. है अच्छा इसके अंदर और क्या है फिर कितना अच्छा इसमें लिखा है आई लव यू पापा Okay, अयो. thank you. स्पेलिंग कोणी सांगितले तुला. तोंडात घालून नको. चला तर पहा सोराचे पप्पा आता गेले तिकडं. त्यांच्या मित्रांनी पण केक आणला होता तर ते घरचा केक कटिंग करून तिकडे गेले होते. तर आम्ही जेवणामध्ये बघा इथं सिंपल आता चिकन आणि हे केरला पराठा बनवला होता. चिकन भात आणि चपाती असंच मेनू ठेवला होता. तर त्यांना तिकडंच जेवण होतं बघा. बड्डे असल्यामुळे त्यांच्या मित्रांनी तिकडं. आणि खूप दिवसांनी बघा 3 वर्षातून ही मैत्रीण भेटली होती आम्हाला. तर नेमका योगायोग बघा त्यांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी नेमके हे आलेले होते. तर आमच्या शेजारीच राहतात बघा हे. आता आमच्या शेजारीच रूम घेतलेली आहे त्यांनी पण. तर एवढ्या दिवसाची मैत्री बघा डबल जुळून आलेली होती आमची. भेटलो होतो तर खूप छान वाटत होतं. चला मंडळी तर आता जेवण करून घेते. तर इकडं बघा जेवण वगैरे आवरून झालं आणि स्वराचं आणि बघा स्वराच्या मैत्रिणी एवढ्या दिवसातून भेटली तर त्यांचं दोघींचं किती एन्जॉय चालला होता बघा. गाणे लावून गाण्यावरती डान्स करायचा आणि एन्जॉय करायचं चालू होतं. तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. थँक्यू.